बातमी पुण्यातून पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास 91 जण दीर्घ मुदतीच्या विजावर भारतात आले। 3 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडले। परकीय नागरिक विभागानं ही माहिती दिली आहे। शहरात सध्या 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, 111 पाकिस्तानी नागरिक पुण्यात वास्तव्यास आहेत। 3 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडले। बाकीच्यांसंदर्भात काय अधिक अपडेट? खरं तर जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये जो काही भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आणि पाकिस्तानांना जे आहे त्यांना लवकरात लवकर जे आहे ते भारत सोडून जाण्यास सांगितलं आणि विजा देखील बंद केलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की पुणे शहरामध्ये एकूण 111 पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते सध्याच्या घडीला वास्तव्यास आहे। हा सगळा इशारा दिल्यानंतर परवा दिवशीपासून कालपर्यंत रात्रीपर्यंत जे आहे ते 3 पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश जो आहे तो सोडलेला आहे। यामधले जवळपास 111 पैकी 91 जण जे आहेत ते दीर्घ मुदतीवरती आलेले आहेत। म्हणजे दीर्घ मुदत हा 5 वर्षांचा काळ असतो आणि या 5 वर्षांच्या काळाच्या विजावरती हे लोक जे आहेत ते भारतामध्ये वास्तव्यास आहेत। मग ते या ठिकाणी नोकरीसाठी आले असतील किंवा इतर काही कामधंद्यासाठी भारतामध्ये जे आहे ते आले असण्याची शक्यता आहे। यामध्ये 35 पुरुष आहेत आणि 56 महिला ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि व्हिजिटर व्हिसा जो की 90 दिवसांसाठी प्रामुख्याने मिळतो। तर या 90 दिवसांच्या विजावरती जवळपास 20 जण जे आहेत ते भारतामध्ये वास्तव्यास पुण्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे आता लवकरात लवकर यांनी भारत सोडून जाणं अपेक्षित आहे। त्यामुळे हे 111 पैकी किती जण आजच्या दिवशी जे ते भारतातून पुन्हा पाकिस्तानला जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातला अधिक तपशील आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुझा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।